दुपारी सासूसासऱ्यांचे जेवण आटोपल्यानंतर आरती स्वयंपाकघरात भांडी ठेवायला जात असताना तिचे सासरे केशवराव म्हणाले, "वा आरती बाळा, नेहमीप्रमाणे आजसुद्धा तू स्वयंपाक खूप छान बनवला होता. पोटासोबत मनही तृप्त झाले. पण इतके मस्त जेवण झाल्यानंतर काल तू बनवलेले बेसनाचे लाडू होते ना, त्यापैकी एक लाडू मिळाला असता तर आणखी मजा आली असती." सासऱ्यांचे बोलणे ऐकून आरती रागाने बडबड करत स्वयंपाक खोलीत निघून गेली आणि बेसन लाडूचा डबा केशवरावांसमोर रागाने ठेवून तिच्या खोलीमध्ये जाऊन बसली आणि मनातले मनात म्हणाली, "कोणास ठाऊक हे लोक मला काय समजतात? मी तर ह्या लोकांसाठी फक्त एक कामवाली बाई आहे. सतत हे दे ते दे म्हणून ऑर्डर सोडत असतात. अरे शेवटी मी सुद्धा एक माणूस आहे ना." असा विचार करता करता तिला तिच्या मैत्रिणीचे, ज्योतीचे बोलणे आठवू लागले, जी मागच्या आठवड्यात तिला घरी भेटायला आली होती. ज्योती तिच्या सासरच्यांपासून विभक्त झाली होती. एवढेच काय, पण ती तिच्या नवऱ्यासोबत भांडण करून आता त्यांच्यापासूनही वेगळी राहत होती आणि एका मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम करत होती. तिच्या मते ती खूप परफेक्ट आयुष्य जगत होती. जेव्हा ज्योती आरतीला भेटायला आली होती तेव्हा सकाळचे साधारण 10 वाजले होते आणि आरतीची सकाळची धावपळ सुरू होती. ती सर्वांसाठी किचनमध्ये चहा नाश्ता बनवत होती आणि ज्योती हे सर्व पाहत होती. आरतीने ज्योतीला बसायला सांगितले, तिला चहा पाणी विचारले. त्यानंतर तिने तिच्या सासूसासऱ्यांना आणि नवऱ्याला खूप प्रेमाने नाश्ता वाढला. नाश्ता केल्यानंतर तिचा नवरा ऑफिसला निघून गेला, तर सासू भाजी मार्केटला आणि सासरे त्यांच्या काही कामासाठी बाहेर गेले. आज बऱ्याच दिवसांनी ज्योती तिच्या घरी आली होती, त्यामुळे आपल्या मैत्रिणीसोबत वेळ घालवण्यासाठी तिने पटकन स्वयंपाक खोलीतील सर्व कामे आवरली आणि मग दोघींसाठी नाश्ता घेऊन आली. नाश्ता करत असताना ज्योती आरतीशी काहीही बोलली नाही, पण आरती म्हणाली, "मग ज्योती, तुझी नोकरी कशी सुरू आहे? सर्व काही व्यवस्थित तर आहे ना?" तेव्हा ज्योती म्हणाली, "अगं आरती, माझ्याबद्दल मी तुला नंतर सांगेन, पण तुझ्यासोबत जे काही होत आहे ते काही बरोबर नाही आहे." ज्योतीचे बोलणे ऐकून आरती गोंधळात पडली. ती म्हणाली, "मला काही समजले नाही ज्योती, स्पष्ट बोल, तुला काय म्हणायचे आहे?" ज्योती म्हणाली, "अगं आरती, तू खूप भोळी आहेस, चांगल्या घरातून आली आहेस, हुशार आहेस, चांगली शिकलेली आहेस. मग इथे सासरच्यांची कामवाली बनून राहण्याची काय गरज आहे?" यावर आरती आश्चर्यचकित होऊन म्हणाली, "अगं ज्योती, तू असे का बोलत आहेस? आणि मी माझ्या सासरी कामवाली कधीपासून झाले? अगं हे तर माझे घर आहे. ह्या घरातील माणसे माझी आहेत. हे माझे स्वतःचे कुटुंब आहे. अगं मला जीवापाड प्रेम करणारा नवरा मिळाला आहे आणि माझे सासू-सासरे तर माझ्यावर इतके प्रेम करतात की तेवढे प्रेम तर कोणी आपल्या मुलीवरही करत नसेल. या घरातील सर्वांनी मला लक्ष्मीचा दर्जा दिला आहे. मग आणखी काय हवे असते एका लग्न झालेल्या मुलीला? आणि म्हणूनच माझे माझ्या सासरच्या मंडळींवर खूप प्रेम आहे." ज्योतीने पुन्हा तोंड वाकडे केले आणि म्हणाली, "हो का? अगं वेडे, ह्या सर्व लोकांनी तुला फक्त लक्ष्मीचा टॅग देऊन मूर्ख बनवले आहे. ते सर्वजण तुला त्यांच्या बोटांवर नाचवत आहेत आणि तुला असे वाटते आहे की ते तुला खूप महत्त्व देतात. अगं तू ह्या सर्व लोकांसाठी फक्त एक कामवाली बाई आहेस, बाकी काही नाही. कधी स्वतःबद्दल विचार केला आहेस का? सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत घाण्याला जुंपलेल्या एखाद्या बैलाप्रमाणे तू ह्या लोकांसाठी काम करत असतेस. तुझी स्वतःची अशी प्रायव्हेट लाईफ आहे की नाही? प्रेमाच्या नावाखाली हे सर्वजण तुझ्याकडून सर्व कामे करून घेत आहेत. जर आत्ताच तू स्वतःला सावरले नाहीस तर मग तुला नंतर खूप पश्चाताप होईल. सांग ह्या लोकांना की तू आजच्या जमान्यातील एक शिकलेली मुलगी आहेस. ह्या लोकांची कामवाली बाई नाही, जी दिवसभर ह्याला काय पाहिजे, त्याला काय पाहिजे हे पाहत फिरशील. अगं जरा आरशात बघ. काकूबाईसारखा अवतार करून ठेवला आहे स्वतःचा. कधी तर स्वतःसाठी वेळ काढून घराबाहेर पड. हे जग बघ. शॉपिंग करायला जा. नवीन स्टायलिश कपडे घाल. आपल्या मैत्रिणींसोबत काही वेळ घालव. मला बघ. मी आजच्या जमान्याची कॉन्फिडंट स्त्री आहे. सासरच्यांनी मला दाबण्याचा प्रयत्न केला तेव्हा मी त्यांना बाजूला सारून वेगळे झाले
आणि आता मी माझे आयुष्य माझ्या पद्धतीने जगते आहे. माझ्या नवऱ्याला वाटत होते की मी त्याच्या म्हणण्यानुसार वागावे, त्यामुळे तो मला त्याच्या हिशोबाने वागवत होता. त्यामुळे मी त्याच्यासोबत असलेले नातेच संपवले. त्यामुळे आज मी माझ्या मर्जीने खूप आनंदाने आयुष्य जगते आहे. म्हणूनच तुला समजावते आहे की ह्या लोकांच्या खोट्या प्रेमामध्ये अडकून तुझे आयुष्य बर्बाद करून घेण्याची काही गरज नाही. मैत्रिणीचे बोलणे ऐकून आरती विचार करायला मजबूर झाली, पण पुन्हा ती म्हणाली, ज्योती, हे सर्व जाऊ दे यार. एकतर आपण खूप दिवसांनी भेटलो आहोत. काहीतरी छान गप्पा गोष्टी करूयात. त्यावेळी तर आरतीने ज्योतीच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले, पण तिचा बोललेला एक एक शब्द तिच्या डोक्यामध्ये फिट बसला होता. ज्योतीचे बोलणे ऐकल्यानंतर तिला खरोखर असे वाटायला लागले होते की सासरचे फक्त तिचा वापर करत आहेत आणि त्यांच्या नजरेत तिची किंमत फक्त एक कामवाली बाईप्रमाणे आहे. काही वेळ गप्पा गोष्टी केल्यानंतर तिची मैत्रीण म्हणाली, बरं ठीक आहे आरती, आता मी निघते. बरेच दिवस झाले मी ब्युटी पार्लरला गेले नाही. त्याचे काय आहे ना, मी माझी पूर्ण काळजी घेते. असे बोलून हसत ज्योतीने बॅग उचलली आणि जाता जाता म्हणाली, आरती, तुला माझ्या बोलण्याचे वाईट वाटले असेल, पण तरीसुद्धा तू माझ्या बोलण्याचा एकदा नक्की विचार कर. आपल्या मैत्रिणीचे बोलणे तिला जसेच्या तिसे आज आठवत होते की तेवढ्यात तिच्या सासऱ्यांनी केशवरावांनी तिला आवाज दिला आणि मग ती भानावर आली. ते म्हणाले, आरती बेटा, माझा चष्मा आणून दे ग. चष्म्याशिवाय मला पेपर वाचता येत नाही. आरती मोठ्या आवाजात रागाने म्हणाली, नाही बाबा, आता सध्या माझ्याकडे अजिबात वेळ नाही. जर चष्म्याशिवाय तुम्हाला पेपर वाचता येत नाही तर मग आज पेपर वाचू नका, किंवा जर वाचायचंच असेल तर उठून घ्या. तिचे असे हे बोलणे ऐकून केशवराव चकित झाले, कारण त्यांनी आपल्या सुनेकडून अशा प्रकारच्या उत्तराची कधी कल्पनासुद्धा केली नव्हती. कारण आरती तर नेहमी हसतमुखाने आनंदाने त्यांची सर्व कामे करत होती. त्यांना काय हवे नको ते पाहत होती. तिच्या अशा बोलण्याने तिची सासू रेखाताईसुद्धा आश्चर्यचकित झाल्या, पण तरीही तिला दोघांपैकी कोणीही काही बोलले नाही. पण काही वेळानंतर रेखाताई तिच्या खोलीमध्ये गेल्या आणि खूप प्रेमाने तिला म्हणाल्या, आरती बाळा, काय झाले? खूप काळजीत दिसतेस. तुझी तब्येत तर ठीक आहे ना? खरे तर रेखाताईंनी काळजीने विचारले होते, पण आरतीला असे वाटले की तिची सासू आपलेपणाचे नाटक करत आहे, तिच्यावर प्रेम असल्याचा दिखावा करत आहे. त्यामुळे ती रागाने म्हणाली, नाही नाही, मला कसली काळजी असू शकते? आणि माझ्या तब्येतीला काय झाले आहे? मी अगदी ठणठणीत आहे आणि मला आजारी पडून कसे चालेल? मी तर तुमची कामवाली आहे ना, आणि मी जर आजारी पडले तर मग तुमचे कसे होईल? मी तर इथे तुम्हा सर्वांच्या सेवेसाठी 24 तास हजर आहे. तुम्ही प्लीज जा इथून, मला एकटीला सोडा. सुनेचे असे बदललेले रूप पाहून सासूने काहीही न बोलणे योग्य समजले आणि त्या गुपचूप खोलीबाहेर निघून गेल्या. रात्रीच्या जेवणात आरतीने दुसरी भाजी बनवली नव्हती. दुपारची उरलेली भाजी तिने सर्वांना खायला दिली. दुपारची भाजी पाहून तिचा नवरा अर्जुन म्हणाला, आरती, अगं ही तर दुपारची भाजी आहे. तू रात्रीच्या जेवणासाठी काही वेगळे बनवले नाही का? यावर आरती मोठ्या आवाजात म्हणाली, मी दरवेळी वेगवेगळ्या भाज्या बनवत बसणार नाही. तुम्हाला आवडत असेल तर खा, नाही तर सोडा. पण मी यापुढे दुपारी वेगळी, रात्री वेगळी भाजी अजिबात बनवणार नाही. जे ताटात देईन ते तुम्हाला गुपचूप खावे लागेल. एवढे बोलून आरती तिच्या खोलीत जाऊन झोपली. आरतीच्या बोलण्याची पद्धत पाहून अर्जुनसुद्धा आश्चर्यचकित झाला, पण तरीही कोणीही तिला काहीही बोलले नाही. सर्वजण गुपचूप जेवण करून आपापल्या खोलीमध्ये निघून गेले. खोलीमध्ये झोपलेली आरती मनात म्हणाली, आले मोठे मला कामवाली बनवणारे. आता उद्या सकाळीही मी लवकर उठून कोणासाठी काहीही बनवणार नाही. ज्याला जे खायचे असेल त्याने सासूला बनवायला सांगावे. 2च दिवसात सर्वांची अक्कल ठिकाणावर आणली नाही तर माझेही नाव आरती नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी आरती झोपेतून तर उठली, पण मुद्दाम ती खोलीबाहेर आली नाही. तेव्हा रेखाताई तिच्या खोलीजवळ येऊन म्हणाल्या, आरती बाळा, आज आपल्या घरी तुझी नणंद येणार आहे. त्यामुळे आज दुपारच्या जेवणामध्ये काहीतरी स्पेशल बनव. तू ना आज पनीरची भाजी बनव. खूप छान बनवतेस तू.
बरं आता पटकन तयार होऊन बाहेर ये, तोपर्यंत मी खीर बनवायला घेते. सासूचे बोलणे ऐकून आरतीला भयंकर राग आला. ती म्हणाली, आता बास करा सासूबाई, तुम्हाला तर तुमची सून म्हणजे फुकटची कामवाली बाई वाटते, म्हणूनच ऑर्डर सोडत असता. सुनेने दिवसभर सर्वांसाठी घरातील सर्व कामे करून स्वयंपाक बनवावा आणि येणाऱ्या पाहुण्यांचा पाहुणचारही करावा. पण आता खूप झाले. आता माझ्याकडून जास्त अपेक्षा ठेवू नका. तुमची मुलगी येते आहे तर तिच्या जेवणाचे तुमचे तुम्ही बघा. असे बोलून आरती पाय आपटत बाथरूमकडे जाऊ लागली. तेवढ्यात अचानक तिचा पाय घसरला आणि ती धाडकन जमिनीवर पडली. तिच्या डोक्याला दरवाजाची चौखट लागली. एकीकडे तिच्या पायाला दुखापत झाली तर दुसरीकडे डोक्यातूनही रक्त येऊ लागले. तिची सासू धावत खोलीत आली आणि हे सर्व पाहून घाबरली आणि तिला आधार देत कसे तरी बेडवर तिने झोपवले आणि आपल्या पदराने तिच्या डोक्यातून येणारे रक्त थांबवण्याचा प्रयत्न करू लागली. सकाळची वेळ होती त्यामुळे अर्जुनसुद्धा घरीच होता. तो बाहेर हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. रेखाताईंनी त्याला आवाज देऊन बोलावले तेव्हा अर्जुन आणि केशवरावही धावत आले. अर्जुनने पटकन गाडी काढली आणि वेदनेने विव्हळत असलेल्या आरतीला उचलून गाडीमध्ये बसवले. सासू सासरेसुद्धा सोबत बसले. हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर ठाऊक झाले की आरतीचा पाय फ्रॅक्चर झाला आहे. आरती खूप रडत होती. तेवढ्यात तिची सासू जवळ आली आणि तिला धीर देत म्हणाली, काही नाही झाले बाळा, रडू नकोस, आम्ही आहोत ना, मग अजिबात काळजी करू नकोस. डॉक्टरांनी सांगितले आहे की हलकेसे फ्रॅक्चर आहे आणि काही दिवसांनी तू अगदी पूर्वीसारखी व्यवस्थित होशील. प्लास्टर केल्यानंतर आरतीला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात आला. तोपर्यंत तिची नणंदसुद्धा घरी आली होती. पण घरी येण्याआधी तिच्या नणंदेने तिच्या खोलीसोबतच पूर्ण घर व्यवस्थित झाडून झटकून घेतले होते, जेणेकरून तिच्या वहिनीला काहीही त्रास होऊ नये. जेव्हा आरती घरी पोहोचली तेव्हा ती व्हीलचेअरवर होती. अर्जुन आणि त्याच्या आईने तिला आधार देत बेडवर झोपवले. घरी पोहोचल्यानंतर आरतीने पाहिले तिच्या नणंदेने पूर्ण घर सुव्यवस्थित केले होते. रेखाताईंनी आपल्या सुनेसाठी पटकन तुपातला शिरा बनवला आणि स्वतःच्या हाताने तिला भरवू लागल्या. केशवरावांनी तिला सफरचंद कापून दिले. काही वेळाने अर्जुनने देखील तिला डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे औषधे दिली. वहिनीची विचारपूस केल्यानंतर नणंद रेखाताईंना म्हणाली, आई, तू फक्त वहिनीची काळजी घे. तिला कोणताही त्रास होता कामा नये आणि घरकामाची काळजी तू अजिबात करू नकोस. मी सर्व कामे करेन. मी माझ्या सासरी फोन करून कळवले आहे की इथे माझी गरज आहे, त्यामुळे मी आणखी काही दिवस माहेरीच थांबणार आहे. आपल्या कुटुंबाचे आपल्याबद्दल असलेले एवढे प्रेम पाहून आरतीच्या मनात अपराधीपणाची भावना निर्माण झाली. तिला तिच्या चुकांची जाणीव झाली होती की ती आपल्या मैत्रिणीच्या बोलण्यामध्ये येऊन आपल्या कुटुंबातील लोकांसोबत किती दुर्व्यवहार करायला निघाली होती. आज भले तिला शारीरिक त्रास होत होता, पण मनात एक प्रकारचा आनंद होता, कारण तिला आता समजले होते की ह्या घरामध्ये तिचे काय महत्त्व आहे. ती एक कामवाली नाही तर खरोखरच त्या घरातील लक्ष्मी आहे, जिच्यावर सासरचे कधीही अधिकार गाजवत नाहीत तर आपलेपणाने प्रेम करतात. तिच्यावर एवढा विश्वास ठेवतात की त्यांनी घराची सर्व जबाबदारी तिच्या हातात देऊन ठेवली आहे. आज तिने ठरवले होते की यापुढे ती कोणाच्याही बोलण्यामध्ये येऊन आपल्या स्वर्गासारख्या घराला तोडण्याचा विचारसुद्धा करणार नाही. हा विचार करता करता आरतीची नजर आपल्या सासऱ्यांकडे गेली, जे तिच्यासाठी जेवणाचे ताट घेऊन येत होते. त्यांचे वय झाले होते तरीसुद्धा आपल्या सुनेला वेळेवर गोळ्या औषधे घ्यायची असतात, त्यामुळे तिला वेळेवर जेवण देण्याची त्यांची धडपड दिसत होती. सुनेच्या सर्व सुविधांकडे त्यांचे लक्ष होते, कारण त्यांना तिची काळजी वाटत होती. त्यानंतर सासू तिच्याजवळ बसून म्हणाली, देवाचे खूप आभार आहेत, माझी सून अगदी व्यवस्थित आहे. आरती, आता कुठे तुझा हसरा चेहरा पाहून माझ्या जीवात जीव आला, नाहीतर तुला होणाऱ्या वेदना पाहून माझा जीव कासावीस होत होता. सासूच्या तोंडून हे शब्द ऐकताच आरतीच्या डोळ्यात पाणी आले, पण तिने ते पटकन पुसले. काही वेळाने तिची नणंद आली आणि म्हणाली, बरं आई, मी आपल्या सर्वांसाठी चहा बनवून घेऊन येते. ते ऐकताच केशवराव म्हणाले, हे तर तू अगदी योग्य बोललीस बाळा, मला आता चहा पिण्याची खूप इच्छा झालीच होती. तेव्हा आरती हसत म्हणाली, आणि ताई, बेसन लाडू बाहेरच्या डब्यामध्ये ठेवले आहेत, ते बाबांना द्यायला विसरू नका. यावर सासू हसत म्हणाली, हो आरती,
तुझ्या सासऱ्यांना तर फक्त खाण्याचे सुचते आणि ह्या गोष्टीवर सर्वजण हसू लागले. तेवढ्यात आरतीच्या मैत्रिणीचा म्हणजे ज्योतीचा फोन आला. आरती म्हणाली, हॅलो ज्योती, कसा काय फोन केलास? ज्योती म्हणाली, अगं यार काय सांगू, 2 दिवसांपासून मी तापाने फणफणत होते. माझे अंग एवढे दुखत होते की मला उठावेसे देखील वाटले नाही. घरामध्ये कोणी माझी काळजी घ्यायला नव्हते. ह्याचे वाईट वाटले, पण कशीबशी रिक्षा बोलावून एकटीच दवाखान्यात गेले. आता कुठे बरे वाटते आहे. बरं तू सांग, तुझ्या घरामध्ये सर्व काही कसे चालू आहे? माझ्या बोलण्याचा विचार केलास की नाही? तू तुझ्या सासरच्यांची अक्कल ठिकाणावर आणलीस की नाही? हे ऐकताच आरतीला राग आला, पण ती स्वतःला सांभाळत म्हणाली, ज्योती, मी तर इथे अगदी व्यवस्थित आहे आणि माझ्या माणसांसोबत आनंदीसुद्धा आहे. तुला एक सांगू, जखम तर मलाही झाली आहे. माझा पाय फ्रॅक्चर झाला आहे. पण त्याचे काय आहे ना, माझ्यासोबत माझे पूर्ण कुटुंब आहे. मी तुझ्यासारखी एकटी नाही. माझ्या सासरचे माझी खूप काळजी घेत आहेत आणि आता मी निश्चय केला आहे की कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीच्या सांगण्यावरून मी माझा हसता खेळता संसार मोडणार नाही. कोणाच्याही बोलण्यात येणार नाही. त्याचे काय आहे ना, काही कपटी माणसांना दुसऱ्यांचा आनंद पचत नाही. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये फूट कशी पाडायची याचा ते विचार करत असतात आणि विनाकारण एखाद्याच्या मनामध्ये संशयाचे बी पेरतात. पण सावरायचे की विस्कटायचे हे ऐकणाऱ्यावर अवलंबून असते. त्यामुळे मी तर यातून सावरले. नाहीतर आज मी तुझ्या बोलण्यात येऊन माझा सोन्यासारखा संसार आणि सोन्यासारखे सासूसासरे गमावून बसले असते. चल आता मी फोन ठेवते. माझ्या लाडक्या नंदूबाई माझ्यासाठी चहा घेऊन आल्या आहेत. आणि हो, तुला माझी काही मदत हवी असेल तर नक्की सांग. खरं तर ज्योती, माझे सासरचे इतके चांगले आहेत की ते तुझीसुद्धा मदत करण्यास मागे हटणार नाहीत. एवढे बोलून आरतीने फोन ठेवला. त्यानंतर तिच्या कुटुंबातील सर्वजण एकत्र बसून चहाचा आस्वाद घेत आनंदाने गप्पा गोष्टी करत होते. आपले हसते खेळते कुटुंब पाहून आज आरतीला मनातल्या मनात आपल्या नशिबाचा अभिमान वाटत होता. तर माझ्या मित्रमैत्रिणींनो, आजची ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन कथा ऐकण्यासाठी प्रज्ञा मराठी स्टोरीजला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.